दिल्ली असेल, दिल्लीपर्यंत दिल्ली कलकत्ता हा संपूर्ण महत्त्वाचा रेल्वे मार्ग आणि याच ठिकाणी गनिमी कावा करून जर आपण पाहिलं तर या ठिकाणी प्रहारचे कार्यकर्ते आणि शेतकरी आलेले होते। त्यामुळे रेल्वे प्रशासनाची जी आहे ती मोठ्या प्रमाणावर तारांबळ या ठिकाणी उडालेली होती। या ठिकाणाहून जर आपण मोठ्या प्रमाणावर रेल्वेची वाहतूक होत असते, अशातच जर कोणी जर रेल्वे अडवलं तर मोठा खोळंबा होऊ शकतो। त्यामुळे सतर्कता म्हणून आता या ठिकाणी पोलीस दाखल झालेले आहेत, रेल्वे पोलीस या ठिकाणी देखील दाखल झालेले आहेत मोठ्या प्रमाणात। दुसरीकडे बच्चू कडूंनी आवाहन केलेलं आहे सभास्थळावरनं की सरकार सोबत सध्या आपलं बोलणं सुरू आहे, चर्चा सुरू आहे, त्यामुळे कोणी रेल्वे ट्रॅकवर जाऊ नये असं आवाहन जे आहे ते बच्चू कडूंनी केलेलं आहे। त्यामुळे या ठिकाणी येऊ नयेत, शेतकऱ्यांनी कोणी रेल्वे ट्रॅकवर येऊ नये असं जे आहे ते बच्चू कडूंच्या वतीनं सांगण्यात आलं। त्यामुळे कार्यकर्ते किती ऐकतात हे देखील महत्त्वाचं आहे। आता जर आपण पाहता पोलिसांचा बंदोबस्त या ठिकाणी लावलेला आहे। नागपूरच्या जामठा स्टेडियम परिसराला लगत असलेल्या याच रेल्वे ट्रॅकवर जर आपण पाहिलं तर शेतकरी जे आहेत ते मोठ्या प्रमाणावर आले होते। दुसरीकडे अनेक महत्त्वाचे महामार्ग जे आहेत ते बंद झालेले आहेत। जबलपूर असेल, भंडारा आहेत, त्यानंतर हैदराबाद, यवतमाळ, वर्धाकडे जाणारे जे काही महत्त्वाचे महामार्ग आहेत ते बंद करण्यात आलेले आहेत। चक्काजाम मोठ्या प्रमाणावर सुरू आहे। ज्या पद्धतीनं काल शेतकऱ्यांनी नागपूरमध्ये धडक दिली, त्यानंतर जर आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणावर चक्काजाम या ठिकाणी झालेला आहे। पोलीस मोठ्या प्रमाणावर आता सध्या आपल्याला या ठिकाणी रेल्वे ट्रॅकवर पाहायला मिळत आहेत। कोणाही शेतकऱ्यांनी रेल्वे रोको आंदोलन करू नये असं जे आहे ते बच्चू कडूंच्या वतीने आंदोलन स्थळावरून सांगण्यात आलेलं, तरी देखील अनेक शेतकरी जे आहेत ते या ठिकाणी आलेले होते, त्यांना आता पोलिसांनी बाजूला केलेले आहेत। कोणीही रेल्वे ट्रॅकवर येऊ नये असं आवाहन जर आपण पाहिलं तर पोलिसांच्या वतीनं शेतकऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना करण्यात आलेलं आहे। कॅमेरामॅन अनिकेत दातोंडेसह मी स्वप्नील उमप, TV9 मराठी, नागपूर। होतोय नागपुरात या ठिकाणी आंदोलक रेल्वे ट्रॅकवर उतरलेले होते। दुसरीकडे आता बच्चू कडू डिवायडर तोडून टाकलेला आहे। मला वाटते प्रशासकीय अधिकारी गेले का? हे गेले का? सीओ साहेब पुढे गेले का? सगळे यांचा ठाणेदार नाही, यांचा अधिकारी कोणी नाही, आलाय का? येत आहे का? अरे कोणी अधिकारी असाल तर ते बुट्टीबोडीचे लोक सोडता का तुम्ही? चंद्रपूरचे सोडले का? आपण चंद्रपुरात झालं होतं ते सोडले का? पोलीस अधिकाऱ्यांनी शहाणपणा करू नका। दोन प्रतिनिधी दुपारी 4 वाजता बच्चू कडूंची भेट घेणार असल्याची माहिती आहे। सरकारचे 2 प्रतिनिधी दुपारी 4 वाजता बच्चू कडूंशी चर्चा करण्यासाठी येणार आहेत। त्यामुळे आता या चर्चेतनं मार्ग निघतो का ते पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। सरकारचे 2 मंत्री, त्यामध्ये पंकज भोयर आणि आशिष जयस्वाल, हे आंदोलनस्थळी बच्चू कडूंची दुपारी 4 वाजता भेट घेणार आहेत आणि त्यांच्यामध्ये आता विविध मागण्यांसंदर्भात चर्चा होईल। सध्याची माहिती म्हणजे पंकज भोयर आणि आशिष जयस्वाल हे दुपारी 4 वाजता बच्चू कडूंशी चर्चा करण्यासाठी आंदोलनस्थळी येणार आहेत। खरं तर मुंबईमध्ये चर्चेसाठी या असं आवाहन सरकारनं केलेलं होतं, तर दुसरीकडे बच्चू कडू यांनी आंदोलनस्थळी नागपुरात या अशी मागणी केली होती। त्यानुसार आता सरकारचे 2 प्रतिनिधी दुपारी 4 वाजता कडूंची भेट घेणार आहेत। शिव्या दिल्या का? बसताय कोणी लावून टाकून हे काढून टाकून असं करून कापून टाकून भरलं झोपलं। अरे थोडा काही गोष्टी वेगळा डोक्याने विचार करावा लागेल ना तुम्हाला। सगळ्याच गोष्टी एकसारख्या मानताय। एखाद्या पटातल्या बैललेल्या कोंबे बसले तर तुम्हाला मारून टाकू, बरोबर नाही का?
अरे अरे हे कॅमेरे आहे म्हणून आपण महाराष्ट्रात चाललो, हे असे वाटे हे जर दाखवलं नसतं तुला आलं असते का इथं? हे किती महत्वाचे लोक आहे, कधी अक्कल इथे सोबत गेले बस मध्ये खाली बस काय त्या रेल्वेवरून वापस जाते गाड्या वाजवा एकदा वर्षीला लोक येतात एका ट्रक निघाला पाहिजे. आता पोलीस वाला आलं तर मला सांगा हजार खाली टाकून सहाय्य केले. चला आता थोड्या वेळ असेच बसा, थोड्या वेळ असेच बसा. कुणाला कोणी कालिगिरी पाठवू का? तर आपण पाहतोय बच्चू कडू यांनी या ठिकाणी आंदोलकांशी संवाद साधलेला आहे. विविध मुद्द्यांवर मागण्यांसंदर्भात त्यांनी भाष्य केलेलं आहे. तर राज्यातील शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी त्वरित जाहीर करा यासह विविध मागण्यांसाठी हे आंदोलन होत आहे.